काका तुमचं नाव सांगा? डॉमिनिक युसुफ किनी. ओके. तुम्ही मला सांगू शकता की तुम्ही हे जे आता ताडी हे केली, तर तुम्ही कधीपासून हा म्हणजे व्यवसाय सुरू केला? कसं काय सुरुवात झाली? म्हणजे आमच्या आजोबापासूनच आमचे वडील पण आहेत, आम्ही आमचा व्यवसाय हं. आमच्या वडिलापासून आणि हेच आमचा व्यवसाय आहे. आणि पावसाळ्याची भाजी लावतो आणि या हॉट सीझन मध्ये मग ताडी काढतो आम्ही. ओके. आणि याच्यामध्ये काही सांगू शकता की कसं काय म्हणजे ही ताडी जे असते ते आपला गन्ना ज्यूस कसा असतो ऊसाचा रस, तसे त्याप्रमाणे ताडी असतो. त्याच्यामध्ये काही अल्कोहोल वगैरे काही नसतो. म्हणजे राहिली तर अल्कोहोल होते, ती 2 वर्षापर्यंत ठेवली तर खराब नाही होत. आणि तसं त्याच्यामध्ये काय मिसल करतात, पण आम्ही लोक तसं काय करत नाही. बाकीचे लोक काय जे दुकानामध्ये विकतात ते लोक काय करतात, मिक्सिंग वगैरे गुलाबीला टाकतात. तसं आम्ही काय करत नाही. आमच्याकडून राहिली तर 2 वर्षापर्यंत राहत येतात. कोणाला यायचं असेल ताडीचं हे बघायला तर कसं यायचं? तर आमचं हे मनोरी गाव आहे, आमचा एरिया म्हणजे भंडारवाडा आहे. नाही मनोरी विलेज आहे, विलेज मध्ये आला तर मग भंडारवाडा विचार. हां, ही ताडी तुम्ही जे आता काढलेलं आहे ते कसं काय कशासाठी उपयोगी आहे? काय याचं? याच्यामध्ये सांगतात आमचे आजोबा होते तेव्हापासून, मध्ये काय ते पत्री बित्री असतो ना, काय ते मुतखड असं तो पण त्याच्याने निघतो आणि जॉईंटीस असली ना ती पण त्याच्याने कमी होते बोलते. पहिला सांगत असं तर काय आता अनुभव नाही, पण आजोबा आमच्या सांगत पहिला. मग आम्हाला काकांना जिथे ताडीमाडीचा जो मळा असतो त्या मळ्यामध्ये आम्हाला घेऊन गेले, तर आम्ही गेल्या बघितलं तर ना खूप मोठमोठी ताडीची झाडं होती. जशी आपण नारळाची झाडं असतात ना तशीच इथे पण असंच चढायचं, तेवढीच मोठी झाडं इथे असतात. मग काका असे रशी त्यांनी अशी बघा पुढे धरली आहे आणि त्या रशीच्या सहाऱ्याने ते चढत आहेत. त्यांनी जाताना कोयता आणि त्याचबरोबर कॅन घेऊन गेलेले आहेत. तर ती पद्धत आहे बघा त्यांची चढायची कशी, आणि मग त्या काय काय वस्तू लागतात त्यासुद्धा कशी कॅरी करायची हे सर्व तिथे आपल्याला बघायला भेटलं. तर तुम्ही नक्की त्यांच्या इथे जा. त्यांचं आहे मनोरीला खूप छान म्हणजे ताडीची झाडं आणि खूप ताजी ताडी तुम्हाला बघायला मिळेल, तुम्हाला पियायला आणि बघायला. त्याचबरोबर काकांचे ते होमस्टे पण आहे, तर तुम्ही नक्की त्यांना व्हिजिट करा त्यांच्या होमस्टेला आणि नक्कीच ताडी घ्या त्यांच्याकडून. त्याचबरोबर बघा काका आता वरती चढल्यानंतर त्यांनी काय केलं, पहिलं जे भरलेल्या ताडी आहेत त्या आपल्या कॅनमध्ये भरून घेतल्या त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे उद्यासाठी ताडी तयार करायची म्हणून त्यांनी काय केलं, आज बॉटल घेतल्या होत्या, त्या बॉटल त्या झाडाला लावलेल्या आहेत बघा, लावत आहेत ते. तर ही ताडीची झाडं जे आहेत बघा, फांद्या पुढे असतात अशा लांब सकट, आणि पुढे जाऊन मग त्या फांद्याच्या पहिल्या टोकाला ती पानं फुटतात एक एक अशी सुट्टी. त्याचबरोबर काका आता त्या ताडीला झाडाला ती बॉटल लावली आणि त्याच्यावरती हिरवा कपडा टाकत आहे. तर हे प्रत्येक झाडावरती तिकडच्या तुम्हाला दिसेल ताडीच्या. त्याचबरोबर आता काका बघा काय करतायत, जी ताडी काल झालेली आहे, ज्या बॉटल भरल्या आहेत त्या ताड्या आपल्या कॅनमध्ये भरत आहेत. आणि मग जे फळ आहे ना ताडीचं त्याला असं कोयत्याने ते आता कट करतील, का तर उद्यासाठी ताडी तयार करायला. म्हणजे तिथे ते दुसरं एक बॉटल लावणार आणि त्याच्यावरती ते हिरवं कापड लावणार. म्हणजे या किती मेहनतीचं काम आहे हे सुद्धा खूप कष्टाचं काम आहे, एवढा वर चढायचं आपल्या रिक्सवरती. पण ही त्यांना सवय आहे. तर मी काकांना मी पण चढते, तर मी चढायला गेले ना तर मला येतच नव्हतं, एक स्टेप टाक बोलत होते मला, नंतर पण ते आपल्याला सवय नाही, एका दिवसाचं एक काम नाही आहे, ते आपलं प्रॅक्टिस करून येतं. पण ह्यांचं कसं पारंपरिक म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून यांच्या पिढीनं करत आले, आजी आजोबाजी किंवा त्यांचे वडील. मग आता ही पिढी काका चालतं, पुढे त्यांची मुलं, म्हणजे असं खूप पिढ्याने हे चालत आल्यामुळे त्यांना ती सवय झाली, हा त्यांचा व्यवसायच आहे. तर अशा प्रकारे बघा काकाने आता ते कॅन लावलेलं आहे, ते झाडाचं हे जे आहे ना फळ ते कॅनला थोडंसं हे करून कट करून ते ॲडजस्ट केलेलं आहे. मग काका आता पुढे गेले, पुढे भरपूर सारे असे हे होते बघा. आता हे पुढे ते लावत आहेत, खूप झाडं आहेत आणि खूप झाडांवरती असंच आहेत आपल्याला दिसणार तिकडे जाऊ. त्याचबरोबर मग मी बघितलं तर आजूबाजूला मला असं वाटलं की अजून कुठली झाडं आहेत का, तर बघितलं तर आंब्याचं सुद्धा झाड होतं, त्याला पण खूप छान आंबे होते, कैऱ्या लागल्या होत्या. आणि मग एक विशिष्ट म्हणजे ना तिकडे तुम्ही गेलात तर आंब्याची झाडं तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची दिसते. जसं आपण आपल्या गावाला बघतो की झाडं खूप मोठी आहेत, मग आपल्याला वरती चढायला लागतं आंबे काढायला, किंवा दगड फेकतो आपण किंवा काठी लावतो. पण इकडे एक वेगळीच आहे, ती तुम्हाला पुढे माझ्या व्हिडिओमध्ये दिसेल. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, कारण लोकांना हे व्हिडिओ समजायला पाहिजे की आपल्या म्हणजे काय काय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि कुठे काय काय भेटतं हे लोकांना जरूर समजायला पाहिजे. त्यामुळे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
आणि तुम्हाला कमेंट नक्की करून सांगा. तुम्ही बघता बघा त्या बॉटलमध्ये ताडी कशी भरली गेलेली आहे, दिसते ना तुम्हाला बघा. आणि आता काका बघा काय करतायत, तर त्या ताडीच्या फळाला कट केली त्यांनी कोयत्याने. आता ह्याच्यातून उद्या ह्या बॉटलमध्ये दुसरी ताडी तयार होईल. आता हिरवं कापड टाकतील. आम्ही ताडी पियत नाही, म्हणजे मी ताडी पियत नाही, एवढी मला चव त्याची माहीत नाही, पण त्याचे उपयोग खूप छान छान आहेत असं सांगण्यात येतं. हे बघा आता काका खाली येणार आहेत. त्याच्या आधी ते कॅन पहिलं खाली घेतील ताडीने भरलेलं. आता काकाने बघा आता कॅन बघा खाली टाकलंय, ताडीने भरलेलं कॅन खाली टाकलेलं आहे बघा. म्हणजे अर्ध्यात अर्धी ताडी तरी भरली त्यात. हे बघा एवढं मोठं झाड आहे बघा, वरती एकदम बघतानाच आपल्याला कसं तरी वाटतंय. म्हणजे माणूस चढताना किती भीती वाटायचं आणि उतरताना. तर अशा प्रकारे कॅनवर ताडी त्यांनी आणलेली आहे. म्हणजे कुणाला विकत घ्यायची असे आले होते, तिथे खूप जण आले होते विकत घ्यायला ताडी. तर तुम्ही पण मला नक्की सांगा ताडीचे काही फायदे आहेत, नुकसान आहे ते नक्की मला सांगा तुम्ही. तर आता खाली बघा काका कशा प्रकारे आहे. तर काकाने खाली येण्यासाठी पण तसाच रशीचा उपयोग केला आहे. जशी रशी पुढे झाडाच्या साईडला घ्यायची आणि आपण त्या साईडला असणार, आणि त्याचप्रमाणे आपण एक एक स्टेप उतरत जायचं. पहिले एक पाऊल ठेवायचं, नंतर दुसरं पाऊल ठेवायचं. अशा प्रकारे आपण उतरत गेलो ना की मग सोपं जातं, पण ते त्यांना सवय आहे. तर ताडीची झाडं आज मी त्या दिवशी पहिल्यांदा बघितलेलं असं असते ताडी. मला माहीत नाही कशी बनत होती, पण हे मला सर्व काकांनी तिथे दाखवलं, शिकवलं की बघा अशा प्रकारचं असतं. तर माझा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा तुम्ही मला. असेच माझे व्हिडिओ वेगवेगळे येत राहतील. तुम्हाला सपोर्ट करा मला. अजून काही वस्तू म्हणजे कुठे काय असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मॅडम तुम्ही इथे जा, इथेही खूप छान आहे. आणि अशा लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे जे गरीब आहेत हे आहेत त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. त्यामुळे नक्की तुम्ही सांगा मला, कुठे मंदिर असेल किंवा कुठलं फिरायचं ठिकाण असेल तर नक्की मी विजिट करीन. हे बघा काका अशा प्रकारे उतरलेले आहेत. आणि मग आम्ही आता काका पुढे, कारण गिराईक होते त्यांना ताडी विकत घ्यायची होती, त्यामुळे काका आता जात आहे ती ताडी विकायला. काकाने ह्याच बॉटल किती तिकडे भरपूर झाडं होती ना, प्रत्येक झाडाला होतं. तर अशा प्रकारे चार वेळा एक एक झाडावरती ते चढले. म्हणजे असे कितीतरी त्यांचं तिथे फायदा झालेला आहे. तर आता आम्ही जात होतो तर अशा प्रकारे ती जागरांचा मला आहे तिथे. हे बघा भरपूर ताडीची झाडं आहेत तिथे. तर खूप शांत आणि खूप छान असा जुना म्हणजे सर्व पडलं होतं झाडं. ही आंब्याची झाडं आहेत बघा, छोटी छोटी तिथे आंब्याची. मी तुम्हाला हेच सांगितलं वैशिष्ट्य, छोटी आंब्याची झाडं आहेत. आणि त्याला एवढे आंबे होते ना, एवढ्या कैऱ्या होत्या बघा. मला तेच आश्चर्य किती जवळ होतं. आपण पहिले किती हे करू आणि पटकन काढून खाऊ शकतो आपण तिथे अशा झाडांचं. की एवढी छोटी झाडं आहे ना, काका सांगू हो छोटी झाडं आहे, पटकन तुम्ही इथून कैरी खाऊ शकता किंवा आंबा तुम्ही इथून खाऊ शकता पटकन. मग ते मला हे बघा दिसतं तुम्हाला एवढं हात, म्हणजे आपण लहानपणी कसे दगडं मारायचं हे करत, पण ते तशी जरूरत नाही आहे, लगेच हे भेटतं. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे गेलो. मग आता तिथे गिराईक होते, मग काकाने ती विकली ताडी. तर ते 100 रुपयाप्रमाणे विकतात तिथे ताडी. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्हाला मी ॲड्रेस देते, तुम्ही नक्की तिथे जा. तुम्हाला कशी वाटली ताडी, टेस्ट कशी वाटली मला नक्की सांगा. माझे व्हिडिओ असेच बघत राहा. आणि नक्की मला सांगा ताडीचा उपयोग कशासाठी असतो. असं काका तिथे एक एक बॉटल सगळ्यांना देत होते. तोपर्यंत खुश राहा आणि स्वस्त राहा. असं माझे व्हिडिओ बघत जा, सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसतील. असंही तिकडचं गावाचं हे पूर्ण नदी बिदी शेतबीत खूप छान आहे, स्वच्छता खूप छान.